नमस्कार प्रेक्षक हो, कसे आहात? मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर व आपण बघत आहात आवाज आमचा व तुमचा. तर काल छत्रपती संभाजीनगरमध्ये एक अशी दुर्दैवी घटना घडली आहे. एका मुलानं आयफोनच्या हप्त्यासाठी EMI साठी आत्महत्या केली, जीव गमावला. तर हीच घटना मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो, तर ऐका. तर ही घटना सविस्तरपणे अशी आहे. मूळचं हे कुटुंब जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील धनगर पिंपरवाडी या गावाचं आहे आणि तिथून ते संभाजीनगरमध्ये स्थलांतरित झालेलं होतं. आणि काही दिवसापूर्वी संभाजीनगरमधून सुद्धा झालटा फाट्याजवळ ते एका भाड्याच्या घरात राहत होते आणि मुलाचं नाव आहे कुणाल, वडिलाचं नाव आहे मुरलीधर, आई संगीता. चांदगुडे हे चांदगुडे कुटुंब सर्वसामान्य कुटुंबापैकी एक आहे. त्यांची परिस्थिती सर्वसाधारण आहे. तर या कुणालचे वडील मुरलीधर चांदुडे हे ट्रक चालक आहे आणि त्यामुळं ते नेहमी बाहेरगावी असतात. आणि या मुलानं, हा 18 वर्षाचा मुलगा आहे, 15 Pro आयफोन हा म्हणजे मराठीत सांगायचं तर हप्त्यावर घेतला, कर्ज काढून घेतला. एक मराठीत हिंदीमध्ये म्हण आहे ना, घर में नाही ज्वारी ना अम्मा पुऱ्या पकारी. कर्ज काढून शोक करायची सवय या समाजाला लागली आहे. बऱ्याचशा जणांना असं वाटत असतं की कर्ज काढणं म्हणजे अगदी सोपं काम आहे, काहीच पैसे खर्च करायची गरज नाही. आणि हल्ली मोबाईलच्या IMI नंबर असल्यामुळं त्याला बंद करता येतं, म्हणून कंपन्या, फायनान्स कंपन्या तुम्हाला अगदी काही न पैसे भरतासुद्धा मोबाईल द्यायला लागले आहे. आणि आयफोन म्हणल्यानंतर 60,000 65,000पासून तर सुरुवात आहे. 1.5 2 लाख रुपयाचे आयफोन. मुलं कमवत नाही तरीही एवढे महागडे फोन घेतात. या मुलाचे सुद्धा हप्ते म्हणजे EMI थकले होते. त्याच्यामुळं त्याच्या वडिलाबरोबर त्याचं बनत नव्हतं, खटके उडायला लागले होते. आणि मागच्या वर्षीसुद्धा यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आणि हा सकाळी 9 वाजता जो संभाजीनगरच्या पश्चिमेला तिसगावचा डोंगर आहे, खवड्या डोंगर, तिथं खदानीमुळं असे उंच कडे तयार झालेले आहे. आणि तिथं गेला. त्याच्या पाठोपाठ आई वडीलसुद्धा गेले. त्याला विनवणी करायला लागले. हा ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. आणि याचा हा हाय व्होल्टेज ड्रामा चालल्यामुळं बरेच लोक तिथे जमा झाले. आणि तेवढ्यातच या तिसगावचे माजी सरपंच संजय जाधव हे सुद्धा आले. हे सुद्धा वर गेले आणि यांनी त्या मुलाला सांगितलं, बेटा तुझ्याकडे आयफोन आहे. अरे मी सरपंच असूनसुद्धा माझ्याकडे आयफोन नाही, माझ्याकडे साधा फोन आहे. पण मुलगा काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. म्हणून 11 वाजता 112 नंबरला फोन केला. पोलीसची गाडी आली, अग्निशमन दलाची गाडी आली. अग्निशमन दलाच्या गाडीवाल्यांनी खाली नेट म्हणजे जाळी लावली. परंतु पोलीसवालेसुद्धा त्याची समजूत काढत होते, अग्निशमन दलावाले समजूत काढत होते, पण मुलगा ऐकत नव्हता. त्यांनी ती जागा सोडली आणि बाजूला गेला.
एवढा मोठी जागा असल्यामुळे तर संपूर्ण जागेवर तर काही जाळी लावू शकत नव्हते. आईसुद्धा समजूत काढत होती, बाबा रे लागले तर मी हे तुझ्या वडिलाचं तुझं जमत नाही ना, हे मी मंगळसूत्र फेकून देते, तुझ्याबरोबर राहील, पण असं करू नको. तरी मुलगा सांगत होता, नाही आता हे शेवटचं सोल्युशन आहे. तोपर्यंत वडील खाली होते, खालीहून आवाज येत होते मुलाला. ते शेवटी वर आले. त्यांना वाटलं आपण स्वतः वाचू, आणि ते गेले आणि मुलाचा हात धरला. मुलानं पाठीमागं कडेवर उभं असल्यामुळं त्यांना पाठीमागं अंग सोडून दिलं, आणि त्याच्या वजनामुळं वडीलसुद्धा त्याच्याबरोबर खाली पडले. दोघाचा जीव गेला, आणि 4 सेकंदात आईनंसुद्धा त्यांच्या पाठीमागं उडी टाकली. म्हणून सर्व मराठी प्रेक्षकांना, आपल्या सर्व समाजातील सर्व तरुणांना त्यातून हाच संदेश द्यायचा आहे की बाबा रे, आपली जशी ऐपत असेल तसंच राहा, अवाजवी खर्च करू नका. आणि आयफोन घेणं काय, कुठलाही फोन घेणं काय, फोटो काढून कशासाठी, फोटो काढण्यासाठी. जीवनाचं सर्व सोल्युशन नाही आहे ते. जीवनाचं अंतिम ध्येय म्हणजे फोन नाही आहे. तर आपण जोपर्यंत कमवत नाही, स्वतः कमवत नाही, तोपर्यंत काही शौक करू नका. आईवडिलाच्या जीवावर असे महागडे फोन घेऊ नका. फक्त शिक्षण करा आणि आपलं जीवन उज्ज्वल करा. यातून सर्व समाजाचं नुकसान होतं. ऐन कोवळ्या वयात जगण्याची उम्मीद सोडून आपण अशा वाईट मार्गाला जाऊ नका. कारण त्यात आपले या मुलाच्या हट्टापायी 3 जीव गेले. आई, वडील, मुलगा. याच्या अगोदरसुद्धा यांचा मोठा मुलगा वारला होता, आणि मुलाचे अतोनात लाड केल्यामुळं, फाजील लाड केल्यामुळं मुलं असे बहकतात. त्यांना जीवन जगण्याचं ज्ञान राहत नाही. म्हणून आपणसुद्धा चांगले मुलावर संस्कार केले पाहिजे. फाजील लाड मुलांचे पुरवू नये. त्यांना आपल्या परिस्थितीत जाणीव करून द्या. आपण सर्व हे व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला शेअर करा, सर्व कुटुंबापर्यंत जाऊ द्या, आणि तिथून सर्वांनी बोध घ्या. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलवर अजून खूपच चांगले चांगले व्हिडिओ आहे. कीर्तनं ऐका. चांगल्या चांगल्या महात्म्याचे कीर्तनं या आपल्या चॅनलवर आहे. धन्यवाद. जय श्रीराम.